तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुका व परिसरात 1 जून रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी, संत्रा, आंबा व इतर फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती व फळबागांचे तात्काळ पंचनामे करून भरघोस मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका जळगाव जामोदच्या वतीने 8 जून रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगाव जामोद तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे। या संदर्भात प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने ॲडव्होकेट संदीप उगले यांच्या वतीने देण्यात आला आहे। सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता ज्ञानदेव राजनकर, जळगाव जामोद। शासनाने काही दिवसापूर्वी कर्जमाफीची घोषणा केली आणि काही दिवसाअगोदर त्याचा GR तयार केला। GR मध्ये जे काही पद्धतीने GR तयार केला, हा GR किती फसवा आहे आणि शेतकऱ्याच्या तोंडाला पाणी पुसणारा आहे, हा वाचल्यानंतर साऱ्याच्या लक्षात आला। सरकारचं म्हणणं असं आहे की ज्यांनी 19 पूर्वी त्याने जर कर्जमाफी घेतली असेल तर त्याला पुन्हा कर्ज मिळणार नाही, माफी मिळणार नाही। ते 2 लाख जे आहेत ते 2 लाख खोटे आहेत। त्यात फक्त एक आहे का जर तुम्ही जर समजा वर जर तुम्हाला जर 50,000 रुपयाचं फक्त अनुदान मिळेल, ज्यांनी ते घेतलेलं असेल ते, जे बसले असतील ते, आणि 50,000 रुपये कधी भरावं, ज्या पहिले म्हणजे सरकार तुम्हाला 50,000 कधी देईल, ज्यावेळेस तुम्ही वरचे पैसे भरसाल त्यावेळेस 50,000 रुपये। आता शेतकऱ्याजवळ जर समजा 1,50,000 जर असते तर सरकार तुम्हाला माफी कशाला मागायची असती? सरकार बँकेत गेलंच कशाला? लोक, जनता, शेतकरी बँकेत गेलंच कशाला असते? त्यांनी फक्त आणि फक्त स्वतःच कर केलं असतं। ही जी योजना आहे ही अतिशय फसवी आहे आणि ते फक्त बँकेला फायदा देणारी आहे। यात शेतकऱ्याचा कोणताही फायदा नाही, उलट यात शेतकऱ्याची एक प्रकारची लूट आहे। कारण उर्वरित पैसे तुम्ही भरा तरच तुम्हाला माफी भेटेल, म्हणजे हे ब्लॅकमेलिंग झाली आणि सरकारनं या देशाच्या पोशिंद्याला ब्लॅकमेल केलं। वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज धरणे आंदोलनाचं आयोजन केलं होतं आणि हे तक्रार आहे सरकारच्या विरोधात का तुम्ही येत्या काही दिवसात तुमचा तो GR रद्द करा आणि शेतकऱ्यांना सरसकट जे काय 2 लाख बोलले तर 2च लाख द्या, पण सरसकट माफ करा। जर सरकार या ढोंगी पद्धत जर करत असेल तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही त्या ताकदीचे लोक आहोत की तुम्हाला रस्त्यावर उतरू देणार। वंचित बहुजन आघाडीचा शरदीय बाळासाहेब आंबेडकर, तुम आगे बढ़ो। आदरणीय सुजाता दादा आंबेडकर, तुम आगे बढ़ो। माननीय देवभाऊ शिवराळे, तुम आगे बढ़ो।